सो पहिले व्हिडिओ स्टार्ट करायचा. तुला डेस्कटॉपवर एक फोल्डर दिसेल पायथन HTML म्हणून. ओपन इन टर्मिनल करायचं. कोड दाबायचं. कोड दाबलं की तो प्रोजेक्ट उघडेल. प्रोजेक्ट उघडलं की कोड स्प्लेस डॉट करायचं. प्रोजेक्ट उघडलं तर तुला असं दिसेल. म्हणजे टर्मिनल कधी कधी उघडं असेल तर कधी कधी नसेल. मग काय करायचं, इथं वरती जायचं, टर्मिनलवर दाबायचं, न्यू टर्मिनल करायचं. ते झालं की मी तुला व्हॉट्सअपमध्ये एक मेसेज पाठवलाय, कमांड. ती कमांड कॉपी करायची आणि ती कमांड इथं सगळ्यात पहिले पेस्ट करायची विंडोजमध्ये. ती कमांड पेस्ट केली की एंटर दाबायचं. ती कमांड पेस्ट केली, एंटर दाबायचं की काय करायचं, पायथन ही जी आपण डॉक्युमेंट केलंय Python 3 HTQA, म्हणजे तुझं ते काय असेल ते प्रोजेक्टचं नाव HTQA.py, एवढं दाबायचं, एंटर करायचं. HTQA.py दाबलं की हे डायरेक्ट ही जी ऑटोमेशन एक्सरसाइज आहे ही वेबसाईट उघडेल. ऑटोमेशन एक्सरसाइज कसली वेबसाईट आहे, जी तुझी टेस्टिंग, म्हणजे तू जे टेस्टिंग केलंय त्याचा रिझल्ट आहेत. म्हणजे या वेबसाईटवर डमी वेबसाईट आहे जी बनवून ठेवलेली अशी टेस्टिंगसाठी यूज होते. आता हे ऍड आले ना मध्ये मध्ये, हे काढायचे ऍड. आता ही तर ऑलरेडी एक्झिस्ट आहे. आता जेवढे पण वेळा आता इथं फेल होणार आहे ही टेस्ट केस, कारण इथं मी जो ईमेल आहे तो मी चेंज केला नाहीये आणि हा ईमेल त्यांच्याकडे सेव्ह झालाय. मग तू जेवढ्या वेळा पण हे बघ, आता एरर आली इथं, जेवढ्या वेळा पण तू टेस्ट केस रन करणार तेव्हा तुला प्रत्येक वेळेस ईमेल चेंज करावं लागेल. आता इथं माझं ईमेल माझ्या मते सर्वेश 2 होतं. मग काय करायचं, कंट्रोल F दाबायचं तुझ्या लॅपटॉपवर, इथं वरच्या विंडोमध्ये जायचं आणि कंट्रोल F दाबायचं आणि तुला सर्वेश दिसेल तिथं, माझं मेल आय डी सर्वेश2@gmail.com असेल. ते कॉपी करायचे नुसतं आणि इथं पेस्ट करायचे आणि त्याला रिप्लेस करायचं. सर्वेश 2 ला आहे ना, सर्वेश 3 रिप्लेस कर. म्हणजे जेवढ्या वेळा पण तू कोडला रन करणार प्रत्येक वेळेस तुला ती आयडी चेंज करावी लागणार. जर आयडी चेंज नाही केली तर प्रत्येक वेळेस तुझे एरर येणार. लक्षात ठेव. प्रत्येक वेळेस तुला सर्वेश 2चं, आता 3 असेल तर तुला 4 करावं लागेल, 4 असेल तर 5 करायचं, 5 असेल तर 6 करायचं. कारण ती तुझी ईमेल आयडी आहे ना, ती लॉग इन होऊन जाती आणि एकदा लॉग इन झाली की मग त्याला कळेल की अरे जो युजर आहे तोच परत करतोय सगळं. मग म्हणून तुला प्रत्येक वेळेस चेंज करायला. आणि आता इथं 3 वेळा, म्हणजे 2 आउट ऑफ 3 आहे ना, मग तुला 3 वेळा एंटर दाबावं लागेल. 1, 2, 3, म्हणजे तिन्हीकडचे तुझे मेल आयडी चेंज केले त्यांनी. सर्वेश 2चं सर्वेश 3 केलं. आणि आता काय करायचं, सगळं परत 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 त्याला पायथनची आपण जी फाईल होती ती परत रन करायची. Python 3 HTQA.py. आता रन केली तर काही करायचं नाही, सगळं ऑटोमॅटिक ओपन होतं. वेबसाईट आहे ती ऑटोमेटेड टेस्टिंगसाठीच वेबसाईट बनवलेली आहे. त्याच्यावर आपण आपले टेस्ट केसेस रन करायचे असतात. आता या वेबसाईटवर आपण आपले टेस्ट केसेस रन करतोय. आता तो सगळे टेस्ट केसेस रन कर. आता टेस्ट केसेस दिसणार कुठं तुला, टेस्ट केसेस तुला इथे दिसतील. हे बघ, टेस्ट केसेस तुला इथे दिसत असतील बघ. एक एक टेस्ट केस तू असे दाखव त्यांना आणि हे सगळं ऑटोमेटेड होतंय. हं. आता हे सर्व फीडबॅक वगैरे सगळं पण तुला इथून ऍड काढत राहावेल. ऍड काढत राहायचे दर टायमांचे, ऍड येत राहतील ते काढत राहायचे. ते एक एक टेस्ट केस सगळं चेक करते तुझं, की काय काय तुझं सगळं वर्किंग आहे का, सर्च बार वर्किंग आहे का, सर्व वर्किंग आहे का, सर्व चेक करते. पण तुला इथून कंपल्सरी सगळ्या वेळेस ऍड काढत राहावे लागणार. आता काहीतरी प्रॉब्लेम होत राहील परत दर टाइम. हे सर्व चेक करते तुझं. आणि हे बॅकएंड मध्ये तुझे टेस्ट केसेस चालूच आहेत. बॅकएंड मध्ये तुझे टेस्ट केसेस चालू आहेत. आता 19 झाली, मग 20 झाली, मग ते असे एक एक टेस्ट केस तिथं चालूच आहे बॅकएंडला. 22 झाली, युट्यूबचा लिंक आहे का बघितला, आणि 24, असे 24 टेस्ट केस इथं रन होतात. आणि ते 24 टेस्ट केस एकदा ते बघता येतात तुला.
मग काय करायचं, ह्याला मिनिमाइज करायचं आणि फक्त चेक करायचं की तुझी वेबसाईट बरोबर झाली का. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा पण आता मी नवीन एंटर करतोय ना, तर मी काय करील, 3 येतं माझं खालचं 3 आहे ना, मग इथं 4 करील मी त्याला. सॉरी, इथं 3 करील म्हणजे जो माझा प्रिव्हियस होता तो. आणि 3 ला मी 4 करील. ओके. आणि 3 वेळा एंटर दाबायचं. 1, 2, 3. 3 वेळा एंटर दाबलं की परत जर तुला त्याला रन करायचं असेल तर परत तुझे ते कमांड लिहायची. तर आपण ह्याला जरासं मिनिमाइजच करू म्हणजे तुला दिसेल की कमांड कशी रन होतात. आता मी ह्याला मिनिमाइज केलं आणि फक्त हे ओपन ठेवू. ओके. आता हे ओपन झालं. हे बंद कर माझं व्हॉट्सअप. तर बघ तुझी एक एक टेस्ट केस रन होते. सगळ्यात पहिले टेस्ट केस, दुसरी टेस्ट केस. मग ते तुझं सगळं चेक करते की तुझं सगळं बरोबर आहे का. असे एक एक टेस्ट केसेस रन होते. समजला असेल तर हा यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो. व्हिडिओ बघून कसं करायचं ते बघून घे. 6 झाली, 7 झाली. पण प्रत्येक वेळेस तुला तुझं युजर नेम बदलावंच लागेल. आता हे बदल म्हणजे मी सर्व्हिस इथं ठेवलंय. तर सर्व्हिसच ठेव, फक्त नंबर बदलत राहा. म्हणजे 4चं 5, 5चं 6, 6चं 7. आत्ता मला वाटते 4 चालू आहे. मग जेव्हा तू रन करशील तेव्हा सर्व्हिस 5 करतील आठवणीने. हा, तुझा मेल पण टाकू शकतीस, पण आता सध्या एवढं डोकं लावू नकोस, माझाच वापर. हं? आणि ह्याला हे करत नको का टॅप टॅप मोस्टली करू नकोस, नाही त्यांचे केसेसच जातील सगळे. आणि ऍडला काढत राहा कंटिन्युअस. आणि तुझा लॅपटॉप खूप स्लो होता म्हणून त्यामध्ये काय झालं नाही, म्हणून तू माझाच लॅपटॉप घेऊन जाऊ द्या. ठीक आहे, चालेल. समजलं असेल आता तुला. 18 टेस्ट, 19 टेस्ट झाले. आता 5-6 टेस्ट थांबतोच आता तुझ्यासाठी. बघून घेते कसं टेस्ट होतंय. ऑटोमॅटिक सगळं टेस्ट होतंय. काही आपल्याला करायचं नाही. आणि ही वेबसाईट स्पेशली ऑटोमेशन टेस्टिंगसाठीच बनली आहे. मग आपण या वेबसाईटचा फक्त लिंक वापरली आणि त्याच्यावर आपले टेस्ट केसेस रन केले. म्हणजे ही फेमस वेबसाईट आहे खूप, सेलेनियमचा टेस्टिंग करायसाठी. असं सरांना सांग, विचारलं तर सरांनी.